दरवर्षी तुम्हाला वाटतं की टॅक्स खूप जातोय, कारण खरं सांगायचं तर बरेच लोक हे टॅक्स सेव्हिंग पर्याय वापरतच नाहीत आणि जर टॅक्स वाचवताना पैसेही वाढवायचे असतील तर ELSS म्युच्युअल फंड ही 3 वर्षासाठी लॉकिंग हा एक चांगला पर्याय ठरतो. पण जर मार्केटची रिस्क आपल्याला नको असेल तर PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा गव्हर्नमेंट बॅक्ड आणि सुरक्षित पर्याय राहतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर EPF मुळे टॅक्स सेव्हिंग हे आपलं ऑटोमॅटिक तर होत जातं आणि जर रिटायरमेंटचं जर प्लॅनिंग करत असाल तर NPS मध्ये आपल्याला एक्स्ट्रा 50,000 रुपयापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतो. आणि जर आपण भाड्याच्या घरात राहत असेल तर HRA मुळे आपल्याला टॅक्स कमी करण्यासाठी खूप मदत होते. आणि जर आपण आपल्या स्वप्नातल्या घरासाठी जर होम लोन घेतलं असेल तर त्या होम लोनच्या प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट ह्या दोन्ही अमाऊंटवरती आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळत जातं. मुलाच्या शिक्षणासाठी जी काही आपण फी भरतोय ती स्कूल फी आपल्याला ATC अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळत जातं. फक्त सेव्हिंग नाही पण सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची असते. म्हणून तर आपण टर्म इन्शुरन्स घेतो आणि त्या टर्म इन्शुरन्स सोबत आपल्याला टॅक्स प्रोटेक्शनही मिळतं. आणि आजकाल आपला मेडिकलचा खर्च हा खूप वाढलाय, म्हणून हेल्थ इन्शुरन्ससाठी आपण ATD मध्ये वेगळा टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकतो. आणि जर आपण एखादी इलेक्ट्रिक व्हेकल घेतलीच असेल तर त्याच्या लोनच्या इंटरेस्टच्या जे काही पेमेंट करतोय त्यावर सुद्धा आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळत जातो.